जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे सगळ्यांना? जय गुरु हो सर. हा. जय गुरु सर. तर आपण असं करूया. समासाचं मी बघितलं, पण समास मला वाटतं तुम्ही केलेला पण आहे. आणि त्याच्या काय नुसत्या डिफिकल्ट आहेत आपण नंतरही बघू शकू. पण आपण आता 10वा पाठ बघूया. हा. तर हे शब्दांचे अर्थ कोण वाचेल? ज्योती पडोगी. जी सर। व्यव व्यवह्रियते व्यवह्रियते व्यवहार में आती है, व्यवहार करतात। दरिदृश्यते, दृश्यते सर की दृश्यते? द को ऋषि का रू दृश्यते. दरिदृश्यते हम्म, दिखाई देता है। हा. अधिष्ठातुम, और अधिष्ठित होने, विराजने के लिए। हम्म, उज्जीवयितुम, उज्जीवयितुम, उज्जीवयितुम जिलाने के लिए। अधिगंतुम जानने के लिए। नितांतम अत्यंत। प्राप प्राप्नुयात सर, बराबर है? प्रा प्राप्नुयात. प्राप्नुयात, ओके। हम्म, प्राप्नुयात, प्राप्त हो। आकणितः, आकणितः सुना। हम्म. सगळ्यांना साधारण शब्द कळले का? सर ते आकर्णित आहे. हा, तेच आकर्णित हा पाहिजे. ते करण कसं? कर्ण म्हणजे कानात गेलं असं म्हणून सुनो असं ते. आकर्णित हा पाहिजे तो. बरोबर. आकर्णित. ठीक आहे. बाकी काही या शब्दांवरती काही शंका आहेत का कोणाच्या? नाही. बाकी ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हम्म, सर, हा. ते मला अधिगंतुम म्हणजे ओळखण्याकरिता म्हणजे अर्थ लागत नाही नीट. आता गंतुम एक वेगळा शब्द आहे आणि अधि हो, गीतेमध्ये सर जसं एक सशा एकच त्याला मिनिट जरा मागच्या स्लाइडला. उपसर्ग लागल्यावर अर्थ बदलतो ना नेहमी. हो हो, ते बरोबर आहे. म्हणजे आता हा एकदमच वेगळा होतो. हा देवी. आता सर दृश्यते म्हणजे दिसते हे माहिती आहे, पण दरी का लागलं त्याला? हम्म, हम्म, दरी दृश्यते. संस्कृतमध्ये ना एक अशी गंमत आहे, हं, ज्याला म्हणतात यंग प्रत्यय. यंग यंग म्हणजे काय? की जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होत असते ना, तेव्हा त्याला हं, यंग यंग हा प्रत्यय लागतो. म्हणजे उदाहरणार्थ, हा, म्हणजे एखादं आपल्याला म्हणायचं की ही गोष्ट पुन्हा पुन्हा होते. हा. तर तेव्हा हं, म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणजे जन म्हणजे जन्म होणे. पण ज्या ज्या येते म्हणजे जन्म पुन्हा पुन्हा जन्म होतो. हम्म. नंतर जंजप्यते. आता जप्यते म्हणजे जप करणे, पण पुन्हा पुन्हा जप करणे. तर जंजपयते असं होतं त्याचं. म्हणजे पहिले दोन शब्द असतात ना, ते डबल होतात. हा. हं. समजलं? तर जसं रुद रोदती किंवा रोदते, पण रोरुद्यते म्हणजे पुन्हा पुन्हा रडतो, सारखा रडत असतो असं. हम्म. ओके. तर हं, हं. तर हा दृश्य या धातूला जेव्हा यंग प्रत्यय लागून त्याचं जे क्रियापद होतं, हा, ते आहे त्याचं. आणि कर्मणी दरी दृश्यते म्हणजे बार बार दिखाई पडत आहे असं, पुन्हा पुन्हा दिसून अच्छा. पडत. हं. ओके. हं, हं. हा. तर हो, हा एक कळलं सर. म्हणजे जसं मी तुम्हाला खूप आधी सांगितलं होतं पहा, की संस्कृतमध्ये ना एका शब्दाला प्रत्यय आणि उपसर्गाने त्याचे लाखो शब्द तयार होतील अक्षरशः. तसा हा प्रकार आहे. हं, हं. हम्म.
म्हणजे धातू कळलं. काहीतरी 4-1 हजार धातू आहे, 3.5-4 हजार. पण त्याच्यापासून लाखो शब्द नाही, एवढे सगळे शब्द तुम्हाला डिक्शनरीत पण मिळणार नाही कुठल्याच संस्कृतच्या. आता दरी दृश्य ते हा शब्द दिसणारच नाही डिक्शनरीत. हम्म, आणि म्हणून ती संस्कृत भाषा मग म्हणजे पुढे पुढे ती कठीण का होत जाते, की नुसतं आपलं डिक्शनरी घेतली, बाकी कुठलीही भाषा तुम्ही डिक्शनरी घेतली की अडलेला शब्द बघू शकता. आता दरी दृश्य ते कुठनं बघणार? हम्म, असं आहे. मग दृश्य ते सर तिथे एडिट कराल का की बार बार दिखाई देता है म्हणून? ऍक्च्युली बार बार पाहिजे तिथं. बरोबर. हा. हमेशा या बार बार दिखाई देता है, बार बार. असं. ठीक आहे. वरचेवर दिसते असं आपण मराठीत म्हणू शकतो ना? हा, मराठीमध्ये वरचेवर दिसते असं आपण म्हणू शकतो. जसं आपण म्हणतो ना, तिकडे रडारड चाललीये, नाही काय, बोंबाबोंब चाललीये, मराठीत म्हणतो ना आपण तसं. बरोबर. हा, कुदाकूद चाललीये, म्हणजे मराठीत पण असं आपण म्हणतो, नाही का. बरं. डबल म्हणजे तोच शब्द पुन्हा पुन्हा असा रिपीट, म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट होणे. रडारड चालली याचा अर्थ काय, की सारखं कोणी ना कोणी रडतंय, नाही का असं. बाकी आणि अधिष्ठा. ह्याच्यामध्ये हा, अधिष्ठित होणे ह्याचा मला अर्थ नाही कळला. अधिष्ठित म्हणजे उदाहरणार्थ स्थापित होणे किंवा विराजमान अच्छा. होणे. हं. ओके. हा हा. अधिष्ठित म्हणजे काहीतरी प्रतिष्ठित होणे, स्थापना होणे. असं. आता तुम हे 3-4-5 हे जे आहेत हे तुम प्रत्यय आहेत. तर तुम प्रत्यय तुम्हाला माहिती आहे ना, कर्तुम करण्यासाठी, गंतुम जाण्यासाठी, पठितुम वाचण्यासाठी, नाही का. तसंच अधिष्ठातुम अधिष्ठित होण्यासाठी, उज्जीवयितुम उत्जीवयितुम, उत हा प्रत्यय परत, म्हणजे काय, उद्धार होण्याकरता, म्हणजे पुन्हा जन्म घेण्याकरता. जीवयितुम म्हणजे जे जगण्याकरता, उज्जीवितुम म्हणजे पुन्हा, ज्याला आपण म्हणतो पुनरुद्धार किंवा जीर्णोद्धार तसं. आता अधिगंतुम, तुम्हाला आठवत असेल प्रारंभ की प्रवेशमध्ये गीतेचा एक श्लोक होता, स शांती अधिगच्छती, बरोबर. तर अधिगच्छती म्हणजे काय, की तो शांती प्राप्त करतो. तर अधिगंतुम हा तोच धातू आहे. इथे आता त्यांनी याचा अर्थ टेक्स्टबुक मध्ये जानने केली असं म्हटलेलं आहे, पण ऍक्च्युअली त्याचा अर्थ गीतेच्या संदर्भात प्राप्त करतो असं पण होऊ शकतो. अर्थ गंतुम म्हणजे जाणे, पण अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो असं पण होतं. कारण उपसर्गाने अर्थ खूप बदलतो, थोडा थोडका नाही, बराच बदलतो. ते पण अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो, मग अधिगंतम म्हणजे ओळखण्याकरता, हे टोटली वेगळं आहे सर. आहे त्याचे 2-3 असे 2-3 अर्थ आहेत. म्हणजे तिथे त्या गीतेच्या संदर्भात तो अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो असं. हा हा. ठीक आहे, आपण बघूया पाठामध्ये कसं काय लागतं ते. हा, चालेल. कोण वाचतंय? प्रणाली वाच, प्रणाली. विश्वस्य पुरातनतमा भाषा संस्कृतम. नाही, एक मिनिट, पहिलं पहिलं टायटल वाचणं त्याचं, ओके. पाठाचं नाव आणि खाली काय लिहिलंय ते. पाठ 10. संस्कृतम नाम दैवी वाक्. हं. श्रीमदनन्तशयनम आयंगर महोदयस्य भाषाणाम एक मिनिट हा. होईल बघू. भाषाणाम शो अयम, म्हणजे भाषणाचा अंश आहे. नाही नाही, आधी आधी मला पहिलं पहिलं जे टायटल आहे त्याचा अर्थ सांग. हा. हं? देवांची संस्कृत. भाषा संस्कृत. हा, संस्कृत नावाची देवभाषा, किंवा हं, दैवी किंवा देवभाषा किंवा देवांची भाषा असं म्हणतात. हं. आता पुढच्या वाक्याचा अर्थ काय, त्याच्या खालचं जे श्रीमद ब्रॅकेटमध्ये. हा हा, श्रीमदनंत शयनम. आता हं. हे नाही कळलं मला. अयंगार नावाच्या माणसाच्या भाषणाचे हे अंश आहेत, पण श्रीमद अनंत शयनम हे मला नाही कळलं. श्रीमद अनंत शयनम अय्यंगार असं.
हा त्यांचं अनंत नाव आहे शयनम. अंतशयनम अन्नंगार अय्यंगार. हा हा, बरोबर. भाषण हा अंश भाषण अंश अयम. अंश हा अयम म्हणून अयम. अंशोयम. हा 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 अंश हा हा अयम. हम्म. हा. हा ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? सुचिता. सर इदम आहे विश्वस्य इदम. पुरातनमा भाषा संस्कृतम. हम्म. म्हणजे विश्वाची पुरातन भाषा संस्कृत आहे. नुसतेच पुरातन सर नाही. पण तुम्ही पुरा अर्थ नाही सांगितलं श्रीमद अनंत शयनम काय अगं त्यांचं नाव आहे ते. असं नाव आहे. मला हो वाटलं शयन म्हणजे झोपणं. मला ते वाटलं तसं काहीतरी काही नाही. विष्णूंचं हे आहे की काय ते बरोबर आहे. संबंध काहीतरी. अनंत शयनम हे विष्णूचं नाव आहे. हो. अच्छा, हा नाव आहे ना. ठीक आहे. हा पण ठीक आहे. तर हा सुचिता. तर पुरातन तमा भाषा संस्कृतम. तमा म्हणजे काय? तर तम आणि ते नाही का एक मिनिट म्हणजे सुचिता. तर तुम्ही अभ्यास. सांगा प्लीज. हा नाही नाही कळत सर, तुम्ही सांगा. नाही का बरं? तुला माहिती आहे तम तम कुठे वापरतो आपण? नाही, तमा म्हणजे काळजी म्हणतो ना आपण. तमा म्हणजे नाही नाही. चिंता, तम उच्चतम म्हणजे काय? म्हणजे अतिउच्च, उच्चतर म्हणजे काय? म्हणजे कमी उच्च. नाही नाही. उच्चतर उच्चतम असं आपण म्हणतो. जसं हम्म, इंग्लिशमध्ये गुड बेटर बेस्ट, तसं कुठल्याही हम्म. शब्दाचे 3 डिग्री जे असतात ना, उच्च उच्चतर उच्चतम. पुरातन हो, उच्चतर पुरातन म्हणजे बेटर. हा, कळलं कळलं. हा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बरोबर. तर ही हम्म, हम्म, सुपरलेटिव्ह डिग्री हम्म. म्हणजे पुरातनतम म्हणजे सगळ्यात पुरातन असं भाषा असं संस्कृती आहे. ओके. संस्कृत आहे. हा नुसती पुरातन नाही, सगळ्यात पुरातन. हा असं अतिपुराचीन. मग इथे सर अतिप्राचीन असं नाही वापरलं. नाही नाही. कसं आहे माहिती आहे का, अतिप्राचीन चायनीज लोक म्हणतील चायनीज पण अतिप्राचीन आहे. पण त्या ओके प्राचीनातली ही प्राचीन म्हणून पुरातनतम. जसं ओके. आपण गुड गुड बरेच मुलं असतात वर्गात, बेटर पण बरेच असतात काही कम्पॅरिटिव्ह. आपण हम्म, बेस्ट म्हणजे काय? बेस्ट इज ओनली वन अँड ओनली वन, राईट? तसं. बरोबर. हा ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? ज सर हा विश्वस्य पुरातमा म्हणजे जगाची सर्वात जुनी भाषा ना. जगाची. हा जगाची. विश्वस्य म्हणजे जगाची. षष्ठी आहे ना? नाही नाही, ते मग जगातील झालं ना, म्हणून मी कन्फर्म केलं. बरोबर आहे, हा लिहिलं मी. हा हो चालेल. हा पुढचं कोण वाचेल? मी घेऊ. हो ओके. अस्याध्यस मी फोड करून सांगतो. अस्य अध्ययनस्य अध्य प्रचारस्य च अध्ययनस्य. अध्ययनस्य प्रचारस्य च कालः अयम् आगतः. हम्म. अस्य अध्ययनस्य म्हणजे ह्याच्या अध्ययन म्हणजे ऍक्च्युली अभ्यासासाठी होतं, पण इथे ह्याच्या अभ्यासाच्या प्रचारासाठी असं आहे का? प्र- प्रचारा हा प्रचारस्य प्रचारासाठी. नाही, तुम्ही जसं आहे तसाच आधी अनुवाद करा. षष्ठी आहे तर ओके. षष्ठी सारखाच अस्य अनुवाद करा. ओके. अस्य हिच्या अध्ययनस्य अध्ययनाच्या हम्म. प्रचाराची आणि प्रचाराची च आहे पुढे. हम्म. आणि काल प्रचाराचं. काल हा आणि हम्म. प्रचाराची हम्म. काल अयम आगता. काल का वापरला इथे? कालो आहे म्हणजे काल हा असं आहे. काल हा म्हणजे अयम आगता म्हणजे मी आलो आहे असं होईल, पण हे अयम कालोच. नाही नाही नाही. अय्यम म्हणजे हा. हा, बरोबर सांगू द्या बरोबर. ही त्यांना, वेळ अयम सांगू आहे. द्या म्हणजे हा. त्यांना. एक हा, मिनिट सांगू द्या त्यांना औषधे. हा हा अयम म्हणजे हा, बरोबर. अयम आगतः. गतः म्हणजे ते धातू साधितच आहे. आगतः म्हणजे आलो आहे. आणि कालः म्हणजे काल तिथे बसत नाही माझ्या ह्याच्यामध्ये. असं काल आहे. म्हणजे वेळ. सांगतो हा. सांगतो मी. याचा अन्वय असा होईल. अस्या अस्या म्हणजे हिच्या
अध्ययनस्य हिच्या हा अस्य नाही, कारण ही आधी भाषा म्हणजे हो स्त्रीलिंगी बरोबर झालं. अस्या पाहिजे हो. अस्या अध्ययनस्य अभ्यासाची अभ्यासाचा म्हणा आणि प्रचाराचा काळ किंवा जर वेळ म्हणायचं असेल तर अभ्यासाची आणि प्रचाराची वेळ अयम आता हा इथे म्हणजे ही आली आहे असं. आली आगता आहे म्हणजे ओके हा म्हणजे आता बरोबर. हिच्या अभ्यासाची आणि प्रचाराची त्याची वेळ आली आहे वेळ असं. आली आहे बरोबर. हा पुढचं वाचू का मी? हा वाचा. इयं भाषा अद्यापि भारते व्यवह्रियते रुह्यते नाही, यद्यपि एक मिनिट परत म्हणा. व्यवहार्यते नाही व्यवहार्यते मग हर्यते नाहीये. व्यवह्रियते हो नाही, व्यवह्रियते. हे काय बघा व्यवह्रियते व्यवह्रियते. ह्रियते. अच्छा. पण त्याचा इयं भाषा री म्हणताना ह आधी म्हणायचा व्यवह्रियते असं. तर म्हणजे र ला ही आहे का? ह ला र. ह ला र की र ला ह? ह ला र, व्यवह्रियते म्हटलं ना सर. ह अर्धा आणि र पूर्ण. ओके. ह अर्धा आणि र पूर्ण. व्यवह्रियते ह्रियते असं. हा हा व्यवह्रियते यद्यपि नाही पुरातनस् एवढंच सांगा आधी. इयं भाषा अद्यापि भारते व्यवह्रियते म्हणजे ही भाषा अजून देखील भारतामध्ये म्हणजे ह्या भाषेमध्ये व्यवहार करतात. इथे व्यवहार करतात अर्थ दिलाय व्यवह्रियतेचा. हो हा म्हणजे ह्या भाषेत आता भाषा म्हटले पण अद्यापि म्हणजे अजून सुद्धा भारते सप्तमी भारतामध्ये व्यवहार करतात किंवा करतात. व्यवहारात आणली जाते व्यवहारात किंवा ही व्यवहार में भाषा आती है असं. ही भाषा अजून देखील भारतामध्ये व्यवहारात आणली जाते. बरोबर. हम्म. पुढचं. पुढचं वाचू? हा हो वाचू? हो हो. यद्यपि पुरातनस्वरूपात भिन्नं स्वरूपम अस्य वर्तते अद्यत्वे. यद्यपि म्हणजे तरी देखील पुरातन स्वरूपात जुन्या स्वरूपामध्ये भिन्न स्वरूपम अस्य वर्तते हिचे भिन्न स्वरूप देखील आहे म्हणजे अस्य वर्तते आहे अद्यत्वे अजून देखील असं मी लावला पण बरोबर नाही येतो अद्यत्वेचा. हे बघा असं सांगा होईल. सर. हा हा यद्यपि तरी पण हम्म. हा यद्यपि म्हणजे तरी पण किंवा जरी पण किंवा तरी पण हा पुरातन स्वरूपात ही कुठली विभक्ती आहे? सप्तमी नाही सप्तमी कशी स्वरूपात आहे असेल? नाही का पंचमी. हा मग पुरातन म्हणजे पूर्वीच्या स्वरूपाहून किंवा पूर्वीच्या स्वरूपापेक्षा हा हं, हं, हा अद्यत्वे हं. म्हणजे आताच हा हिचं स्वरूप भिन्न आहे असं. अच्छा. जसं आपण बघितलं ना की वेदातलं किंवा वाल्मिकी रामायणातलं संस्कृत जसं वेगळं वाटतं ना आपल्याला, तसं हम्म. आता तिचं स्वरूप वेगळं आहे असं. हा. बरोबर समजलं? हो हो हा, छान. हा. तर आता हे काय सांगतो की हा त्या अनंत शयनम अय्यंगार नावाचे कोणी महापुरुष होऊन गेले पूर्वी, तर त्यांनी काहीतरी भाषण दिलं होतं संस्कृत नाम दैवी वाक म्हणून. तर त्या भाषणाचा हा अंश आहे म्हणजे सारांश किंवा संक्षिप्त भाग आहे. तर ते संस्कृतची महती सांगताय तिथं. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? उन्नती. हो सर वाचते. अस्यां भाषायां भारतीय संस्कृत स्वरूपम निहितम. अस्यां भाषायां हा असं धातूचं आहे ते. अस्यां भाषायां म्हणजे ह्या भाषा याम ह्या भाषे त पाहिजे ना हम्म, भाषेत त हम्म, ह्या या भाषेत
भारतीय संस्कृत स्वरूपम, भारतीय संस्कृतीचे स्वरूप निहित आहे, म्हणजे निहित आहे, त्याच्यात आहे ते, इट हा इन्क्लूड, स्थापित आहे, प्रस्थापित आहे, प्रस्थापित. ठेवलेलं आहे. हा, निरंतरेण हितम म्हणून निहितम. हा, हे नेहमी म्हणजे पूर्ण इट्स देअर. हा, पक्क आहे असं. ठीक आहे, रमा पुढचं वाच. रमा आहे. मी तुम्ही आहे का वाचते सर हा पुढचं. तर मी वाच मी वाचते. हा वाचा. उत्तरीय भारतस्य भाषाणाम् अध्ययनाय संस्कृतस्य ज्ञानं परम आवश्यकम्. हम्म. म्हणजे उत्तर भारतीय संस्कृतचे ज्ञान अत्यंत आवश्यक. बरोबर आहे, बरोबर, सांग ना. दीपाली दीपालीचा आवाज कट मधून. आवाज कट तिचा झालाय. नेटवर्क नाहीये बहुतेक. हो, ते मग येत का? नाही, आता बरोबर नीट नाही येत ऐका आहे. मला? नाही, तुटक मी तुटक सांगू का येतोय मग? होता. हॅलो, हा दीपाली, आता बोल. झूम फोन मध्ये कसं बोल बोल, आता ऐकू येत आहे. बाकी सगळ्यांनी म्यूट करा. हा. परत एकदा वाचते. हा. उत्तरीय भारतस्य भाषाणाम् अध्ययनाय संस्कृतस्य ज्ञानं परम आवश्यकम्. हा. उत्तर भारतीय भाषांच्या अध्ययनासाठी, अध्ययनाय म्हणजे संस्कृतस्य, संस्कृतचे ज्ञान परम आवश्यकम म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे का सर? आहे. परत सांगा, नाही कळलं. हे बघा, इथे क्रियापद या वाक्यात नाहीये, पण अस्ति हे क्रियापद अध्यारूत आहे. तर उत्तरीय भारतस्य भाषाणाम म्हणजे उत्तरीय, ज्याला आपण नॉर्थ इंडियन लँग्वेजेस म्हणतो, म्हणजे उत्तर भारताच्या भाषांच्या अध्ययनासाठी संस्कृतचे ज्ञान परम आवश्यक आहे. परम म्हणजे सगळ्यात आवश्यक आहे. हा. आता पुढचं कोण वाचेल? मनीषा ताई वाचा. वाचू? हा, वाचते. दक्षिण भारतीय भाषासु च संस्कृत शब्दानां प्राबल्यं दरीदृश्यते एव. संस्कृत शब्दांना नाही, संस्कृत तो पूर्ण म्हणायचा. संस्कृत शब्दानां प्राबल्यं दरीदृश्यते एव. दक्षिण भारतीय भाषांमध्ये सुद्धा संस्कृत शब्दांचे प्राबल्य दिसते. हा, आता इथे सुद्धा नाहीये. नाही नाही, दक्षिण भारतीय भाषांमध्ये आणि बहुवचन आहे ना, भाषांमध्ये संस्कृत शब्दांचेच प्राबल्य पुन्हा पुन्हा दिसते असतं. दरीदृश्यते म्हणजे आपण पुन्हा पुन्हा दिसते म्हटलं ना तसं. च कुठे येणार? आणि वरचं उत्तरचं झालं, ऐका, वरचं उत्तर भारतीयांचं झालं ना, त्याच्यानंतर आणि दक्षिण भारतीय भाषांमध्ये असत. तर चला अर्थ नाही आहे तसा, पण आहे, म्हणजे वरच्या वाक्याच्या कनेक्शन म्हणून आणि आहे. सर पण मग वरच्या वाक्यांचा दंड नको ना सर? नको, पण त्याने लिहिलं आहे असं. आता काय. अच्छा, ओके. सर म्हणजे असं येणार ना, उत्तर भारताच्या भाषांच्या अभ्यासासाठी संस्कृतचे ज्ञान खूप आवश्यक आहे आणि दक्षिण भारतीय भाषांमध्ये संस्कृत शब्दांचेच प्राबल्य प्रामुख्याने दिसते, सारखे सारखे दिसते असं. सारखे सारखे प्रामुख्याने, बरोबर.
पुन्हा पुन्हा दिसते, बरोबर. तर इकडे ठीक आपण आहे. वारंवार असं म्हणू शकतो का? वारंवार, वारंवार बरोबर, वारंवार काय बरोबर, बरोबर, बरोबर. हो हा, हो. ठीक आहे. तर ठीक आहे, आता पुढचं विद्यार्थी तुम्ही वाचा. पुरा संस्कृतं भारतस्य सांस्कृतिकी भाषा आसीत्. हम्म, पुरा म्हणजे पूर्वी, हम्म, संस्कृतम हम्म, संस्कृत, भारतस्य म्हणजे षष्टी, हम्म, भारताची, हम्म, सांस्कृतिकी हे सांस्कृतिक किंवा समाजात बरोबर. बोलली जाणारी अशा अर्थाने हम्म, भाषा होती. संस्कृत ओके, भारताची सांस्कृतिक भाषा होती असे. बरोबर. हो, ठीक आहे, पुढचं वाचा. परत कोण वाचेल? मी मी वाचू? हा, वाचा. कोण, मी वाचू का कोण आहे तुझं? वाचू मी? प्रणाली वाचते ना, वाच. हा हा. अद्यापि इयमेव भाषा अस्मिन् पदे अधिष्ठातुं समर्थः. अद्यापि म्हणजे अद्यापि म्हणजे आता सुद्धा, इयम एव म्हणजे ही भाषा, अस्मिन हीच सप्तमी, हीच भाषा, हीच हीच. हम्म, हा, हीच भाषा, अस्मिन सप्तमी आहे, आपले आपल्या पदावर अधिष्ठित होण्यासाठी समर्थ आहे. तिथे अस्मिन म्हणजे आपल्या नाही, ह्याच पदावर, म्हणजे याच सांस्कृतिक भाषा या पदावर किंवा हे स्थान प्राप्त हा. करण्यासाठी समर्थ आहे. म्हणजे ते अस्मिन हे सांस्कृतिक भाषेसाठी आलेलं हे आहे ना पद. हा, सप्तमी आहे, ते अस्मिन पदे म्हणजे हम्म. ह्या पदावर स्थापित होण्यासाठी समर्थ आहे. आता पुढचं सुद्धा. सांगू सर मी? हा, सांगा स्वाती. हा, नाही नाही, तुम्ही सांगा, तुम्ही काहीतरी सांगत होतात, मी मध्येच बोलले, सॉरी. ठीक नाही. अद्याप म्हणजे आता सुद्धा, आज सुद्धा, इयमेव म्हणजे हीच भाषा ह्या ह्या स्थानावर, अस्मिन म्हणजे ह्या, हा, हा, ह्या स्थानावर स्थापित होण्यास समर्थ आहे. असं हीच भाषा म्हणजे अजून दुसरी कुठली नाही. भारताचं सांस्कृतिक भाषा हे जे टायटल आहे त्याला लायक फक्त हीच भाषा आहे असं त्यांना म्हणायचं. कारण आणि हे बघा, हे कोण सांगतोय? दक्षिण भारतीय जे अय्यंगार आहेत व्यक्ती, तर ती सांगतो. बरोबर. हा, वाचा पुढचं. वाचू? अस्य साहित्यम विशालम सर्वव्यापी च. अस्य साहित्यम म्हणजे हिचे साहित्य विशाल आणि सर्वव्यापी आहे. विशाल म्हणजे नुसतंच विशाल भारावरती असू शकतो तसं नाही, पण सर्वव्यापी म्हणजे सगळ्या क्षेत्रात. हो हो. बरोबर. पुढचं. वाचू का सर मी? हा, वाचा निरंजन. हा. अस्माकं संस्कृतिः केवल हा, संस्कृतेनैव ज्ञातुं शक्या. आपली संस्कृती केवळ संस्कृतानेच जाणणे शक्य आहे. ज्ञातुं म्हणजे जाणण्यास शक्य आहे. संस्कृतेन एव. हा, एव म्हणजे एव संस्कृतेन म्हणजे संस्कृतानेच. संस्कृतद्वाराच जाणणे शक्य. काय परत सांगा? आपली संस्कृती, आपली किंवा आमची संस्कृती केवळ संस्कृतनेच किंवा संस्कृतद्वाराच जाणणे शक्य आहे. शक्य आहे हे. पुढचं कोण आहेत अजून ज्यांचं झालेलं नाहीये कोणाचं? ज्योती. मी वाचते. हा. अनेन एव अस्माकं पुण्यभूमेः महासन्मानं पुरासीत्. अनेन एव म्हणजे अनेक, बरोबर ना सर? अनेकच. अनेन एव. ह्या हा, अनेन म्हणजे आणखीन ना. हा,
अनेन नाही म्हणजे हिच्यामध्ये अनेन तृतीय आहे. अनेन तृतीय आहे ना. अशा रीतीने. अच्छा, अशा रीतीनेच नाही नाही सॉरी, अस्माकं नाही नाही सॉरी सॉरी, अशा रीतीने नाही, हिच्याद्वाराच असं, अच्छा, हिच्याद्वाराच हा, हा, म्हणजे हिच्या संस्कृत द्वारा हा, द्वारेच. आपल्या पुण्यभूमीवर महासन काय मोठं सन्मान पूर्वी होतं. आता आपल्या अस्माकं पुण्यभूमीला. म्हणजे आपल्या म्हणजे पुण्यभूमीला पूर्वी मोठा सन्मान होता, मोठा मान होता असं. तर अनिनय म्हणजे हिच्याच द्वारा असं येणार ना. हिच्याच द्वारा, हा, संस्कृत द्वाराच असं तृतीय. हं? म्हणजे तर ते पुरा असितचं हे पुरा प्लस असित आहे ना. हा, ऍक्च्युली सुरुवात शब्द याचा अन्वय करताना आधी पुरा पूर्वी म्हणायचं. हो. पुरा अनेन एव अस्माकं पुण्यभूमेः महत् सन्मानम आसीत्. पूर्वी हिच्यामुळेच, अनेन एव म्हणजे हिच्यामुळेच आपल्या पुण्यभूमीला म्हणजे आपल्या देशाला मोठा सन्मान होता. आता पुढचं वाचा. अद्यापि च अस्माकं देशः अनेन एव सम्मानभाजनं वर्तते. अद्यापि म्हणजे आज सुद्धा, हम्म. आणि आपल्या देशः अनेन, तर अनेनचं अजूनही मला कन्फ्युजन आहे अर्थाचं. आणि हिच्याद्वाराच असं. हा, हिच्या द्वाराच देशाला मान सन्मान मिळतो. देशाला नाही असं म्हणायचं. अद्यापि म्हणजे आज सुद्धा हिच्याद्वाराच आपला देश हा, सन्मान भाजनम म्हणजे काय, भाजनम म्हणजे सन्मानित आहे असं. हा पात्र ना भाजन म्हणजे हा, पात्र भाजन होतं म्हणजे ना. पात्र किंवा सन्मान पात्र आहे किंवा सन्मानित आहे असं. ओके. असं. हम्म. तर आता आपण अनेन, ज्यांना धार्मिक क्रियांची माहिती आहे, त्याच्यात आपण बघा कुठलाही विधी झाला आपण म्हणतो अनेन मया कृतेन कर्मणा प्रियताम असं म्हणतो ना. अनेन म्हणजे मया कृतेन म्हणजे ह्याद्वारा माझ्याकडून झालेलं कर्म प्रियताम म्हणजे समर्पित हो वगैरे असं. तर अनेन हा शब्द म्हणजे तृतीय आहे. इदमच अनेन असं, हा, याद्वारा असं. ठीक आहे. हा सर एकच आहे. हा, त्याचं असं होणार, च अद्यापि अस्माकं बरोबर. देशः अनेन एव सन्मान भजनं वर्तते. भाजनम भाजनं वर्तते, वर्तते. ओके. सन्मान पात्र आहे. म्हणजे यांना असं म्हणायचंय की आज सुद्धा आपल्या देशाला जो काही मान आहे, म्हणजे ही गोष्ट कधीची आहे, 1950-55ची आहे, की तेव्हा भारताजवळ काय काही म्हणजे सगळे टेक्निक सायंटिफिकली ऍडव्हान्स्ड वगैरे असं नव्हतं ते. पण आपल्या भाषा तेव्हा सुद्धा मान जो होता तो आपलं जे पुरातन वैभव किंवा संस्कृत भाषेचं जे वैभव आहे त्यामुळेच सन्मान पात्र होता आपला देश असं. ठीक आहे, पुढचं वाचा. ज्योती पढो आगे का. आंग्लीयैः जर्मनैः तथा परेषां अपरेषाम, महाद्वीपानां अपरेषाम तथा हा, तथा तत्- अपरेषां महाद्वीपानां पंडितैरस्याः पंडितैः भाष अस्याः. बोलते पंडितैः बोलते ना. रस हाँ, तोड़ तोड़ के एक बोलना है। अच्छा, हाँ, पंडितैरस पंडितै पंडितैः पंडिता पंडितैः पंडितैः अस्याः पंडितैः अस्याः भाषायाः भाषायाः ज्ञानम् ज्ञानमधिग अधिगतम्. मधिगत तो ज्ञानम अधिगतम ऐसे सर। हाँ हाँ अच्छा, तो आंग्लेय मतलब ये तृतीय बहुवचन, आंग्लीयैः हम्म, जर्मनैः हम्म, तथा
परेशान मतलब अपरेशान, अपरेशान म्हणजे अपरेशान में उधर के उ- दूसरे दूसरे उस महाद्वीपों तरफ के की। पंडित। हाँ अच्छा, हाँ, मतलब ब्रिटिश, जर्मन और बाकी भी कॉन्टिनेंट के, महाद्वीप यानी कॉन्टिनेंट, खंड, बाकी जी खंड के भी पंडित जी। पंडितों द्वारा इस भाषा इस भाषा से ज्ञान अधिगतम यानी उन्होंने प्राप्त किया, ये भाषा का ज्ञान प्राप्त किया। ऐसे जैसा मैंने बोला ना, अच्छा अधिगतम, अधिगच्छति यानी प्राप्त करते हैं, जैसा यहाँ अधिगतम यानी प्राप्त किया। सर नाही अच्छा कळलं. आंग्लीयैही ही कुठली विभक्ती आहे? जर्मनचं धर्म नाही, रामैही तसं. आंग्लः आंग्लीयैही, जर्मनैही, पंडितैही, हे सगळे काय झाले? ही तृतीय विशेषण राम पंडितांची. तृतीय नाही, बहुवचन. तृतीय तृतीय बहुवचन. बहुवचन. म्हणजे ब्रिटिश, जर्मन आणि बाकी इतर खंडातले पंडितांद्वारा या भाषेचं ज्ञान प्राप्त केल्या गेलं, अधिगतम. आता इथे बघा, अधिगतम हे ना, अधिगतम हे कर्मणी धातू साधित आहे. त्याच्यात कर्म कुठलं आहे? ज्ञान, संस्कृत भाषेचं ज्ञान. हा, तर हे सकर्मक क्रियापद असल्यामुळे कर्ता सगळ्या तृतीयच गेले. आंग्लीयैही, जर्मनैही, पंडितैही. ते आपण जे पूर्वी शिकलेलं होतं ना, जे आपल्याला असं नुसतं बेसिक वाटलं होतं, पण त्याचा उपयोग बघा कसा होतो. आणि संस्कृतचं एक वैशिष्ट्य आहे, त्यामानाने म्हणजे मराठी आणि इंग्लिश मिळून 95 किंवा 98% वाक्य आपल्याकडची पॅसिव्ह नसतात, ऍक्टिव्ह असतात. संस्कृतमध्ये तुम्हाला म्हणजे चांगल्या संस्कृतमध्ये, बालबोध संस्कृतमध्ये नाही, चांगल्या संस्कृतमध्ये तुम्हाला 50% वाक्य कर्मणी प्रयोगात दिसतात. पुढचं वाक्य वाचा. वाचू का मी? हा वाचा. झाले का वाचून सगळं? भाषा हो. आहे. संस्कृत भाषायाः महात्म्यं तु भारतीय विधाने अपि नीतिविद्भिः प्रयत्नः विधेयः. संस्कृत नाही, तुम्ही भाषेचे काहीतरी तुम्ही गोंधळ केलाय, काहीतरी पुढचं जम केलं. हो का? हा, कुठलं राहिलंय मग? आता शेवटी हा, हो का? द्विकृतम पाहिजे. हा. अच्छा. संस्कृत भाषायाः महात्म्यं तु भारतीय विधाने अपि नीतिविद्भिः स्वीकृतम्. अच्छा, स्वीकृतम्. संस्कृत भाषेचे महात्म्य, संस्कृत भाषेचे महात्म्य, मोठेपणा तू भारतीय विधानात, हा, हा, संस्कृत हा. भाषेचे मोठेपण तर भारतीय विधाने म्हणजे काय म्हणायचं सर? संविधानात, आपल्या घटनेत असं. अच्छा, भारतीय संविधानात सुद्धा सुद्धा नीतिविद्भिः म्हणजे स्वीकृतम. नाही कळलं. हा हा म्हणजे संस्कृत भाषेचं आता हे सगळे सध्या संविधानची ओरडाओरड सुरू आहे ना, आरडाओरड. तर आपल्या संविधानात म्हणजे आपल्या राज्यघटनेत सुद्धा संस्कृत भाषेचं महात्म्य, भारतीय संविधानात सुद्धा नीतिविद म्हणजे नीतीनुसार स्वीकृत केल्या गेलं आहे, म्हणजे लिगली ज्याला म्हणते, कॉन्स्टिट्युशनल असं. आणि म्हणून आता कायद्याने हा कायद्याने, हा, कायद्याने म्हणजे नीती म्हणजे काय? नीती नियम आपण म्हणतो ना, नीती म्हणजे कायदे कानून. तर नीतिविद भी म्हणजे नीतीद्वारा म्हणजे नियमांद्वारा स्वीकृत केल्या गेलं आहे. आता हा मी वेळ संपला म्हणून मी पटकन सांगतो. आता हा संस्कृतस्य अध्ययनाय अस्य एक काम करा, हा जो उरलेला पाठ आहे ना, हा आपण जसं मी म्हटलं होतं तसं तुम्ही अभ्यास करा आणि आपण उद्या याची रिव्हिजन, काही अडलं तर फक्त चर्चा करू. हा, चालेल सगळ्यांनी.